दरवर्षीप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुढे गेल्यानंतर हा परिसर स्वच्छ करण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व कर्मचारी आणि प्रामुख्याने विद्यार्थी त्याचप्रमाणे रोटरी, त्याचप्रमाणे लायन्स, जायंट्स क्लब, क्रेडाईचे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आमचे नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्या सर्वांच्या माध्यमातून दरवर्षी आपण हा पालखी तळाचा साफसफाईचा कार्यक्रम घेत असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी जो कचरा असतो तोही साफ होतो। गेल्या अनेक वर्षांपासून पुणा युनिव्हर्सिटीची सुद्धा या ठिकाणी टीम येते, त्यांनाही आपण आपले त्या ठिकाणी मोदोजी महाविद्यालयातील विद्यार्थी समाजसेवेचे विद्यार्थी ते सुद्धा सहकार्य करत असतात आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून हा परिसर स्वच्छ होत असतो। यावेळेला बऱ्यापैकी हा परिसर स्वच्छ आहे, परंतु आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विशेष करून प्लास्टिकचा कचरा दिसत आहे आणि तो केवळ पालखीमुळे झाला आहे अशातला भाग नाही। पालखीपूर्वीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तो कचरा या ठिकाणी आपल्याला दिसत होता आणि अनेक त्या ठिकाणी नागरिकांची सुद्धा सातत्याने तक्रार होत होती आणि या ठिकाणी राहिलेला कचरा आणि त्याचबरोबर आजूबाजूला असलेला सर्वच प्लास्टिकचा कचरा उचलण्याच्या दृष्टिकोनातून इथं सर्वजण उपस्थित आहेत। ह्या सर्वांचंच विशेष करून आमच्या विद्यार्थी यांचं मनापासून स्वागत करतो आणि दरवर्षी एक भावना त्यामध्ये निर्माण व्हावी की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवावा, हा त्याच्या मागचा खरा हेतू आहे। आणि त्याचबरोबर हे सर्वच म्हणजे रोटरी असेल, लायन्स असेल, जायंट्स असेल आणि फलटण एज्युकेशन सोसायटीनी सुद्धा ठरवलेलं आहे की पूर्णपणे प्लास्टिक निर्मूलनाच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आणि त्या दृष्टिकोनातून आजपासून ही सुरुवात झाली असं मी समजतो। या ठिकाणचं प्लास्टिक आपण घेणारच आहोत, परंतु फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळातून आमचे विद्यार्थी असलेलं सर्व घरातील आजूबाजूचं सर्व प्लास्टिक आणि शाळेत आणून देणार आणि ते मग रिसायकलिंगसाठी पुढं देण्याच्या दृष्टीने पुढची तरतूद केलेली आहे। अशा पद्धतीने फलटण आणि हा परिसर प्लास्टिक मुक्त व्हावा, फलटण आणि परिसर स्वच्छ राहावा अशा दृष्टीने हे प्रयत्न आहेत आणि या प्रयत्नांसाठी सर्व मंडळी जी सहकार्य करत आहेत याबद्दल त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आता या स्वच्छता मोहिमेला आपण सर्वजण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। पालखी सोहळा गेल्यानंतर जी स्वच्छता मोहीम आपण तुमच्या नेतृत्वाखाली सुरू झाली, किती वर्ष आहे तुमच्या नेतृत्वाखाली? जास्त झाले असते, 7-8 वर्ष। आता मला सुद्धा निश्चित सांगता येणार नाही, परंतु 10 वर्षापेक्षा अधिक कालावधी हा झालेला आहे आणि दरवेळेलाच आपण ही मोहीम आपण हाती घेत असतो आणि स्वच्छता राहावी आणि प्लास्टिक निर्मूलनाचा विषय खऱ्या अर्थाने आपण हाती घेतलेला आहे।